हॅलो. ओके, ऑनलाईन मध्ये सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का? हॅलो. अच्छा सर. हॅलो, ऑनलाईन मध्ये सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का? ठीक आहे. स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू द्या. तुम्ही जर मोतीलाल ओसवालमध्ये जर अकाउंट ओपन केलं असेल ना, तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही POA जो डॉक्युमेंट जो साईन करायचा राहिलाय तो नक्की लवकरात लवकर साईन करा. POA डॉक्युमेंट साईन असल्याशिवाय तुम्हाला तुमच्या डिलिव्हरीचे शेअर होल्डिंग्समध्ये दिसणार नाहीत. सो जर तुमचा POA डॉक्युमेंट साईन नसेल तर ऑफिसला एकदा येऊन नक्की ते साईन करून घ्या लवकरात लवकर. ठीक आहे. राईट. ऑल राईट. सो आता आजचा सेशन जो आहे त्याचा बेसिक गोल काय आहे? ऑप्शन्समध्ये ट्रेड कसे घ्यायचे, काय घ्यायचं हे सगळं बघणं. तर फर्स्ट ऑफ ऑल आय होप तुमच्या बॅचमध्ये ऑप्शन्स झालेत का नाही झाले? नाही शिकवलं अजून. ठीक आहे, तुमच्या बॅचमध्ये नाही झालं तरी पण आता सध्या तुम्ही काम करा, फक्त वरच्यावर शिकून घ्या कारण तुमचं बेसिक्स अजून व्हायच्यात. तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग सुरुवात नको करा, ट्रेडिंगला सुरुवातच नको करा कारण ऑप्शन एक कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे, त्याच्यामध्ये रिस्क मोठी असते, रिवॉर्ड पण मोठे मिळतात, बट जेव्हापर्यंत तुमच्या बॅचमध्ये ऑप्शन पद्धतशीर शिकून होत नाही ऑप्शनला सुरुवात नको करा. ठीक आहे. ऑल राईट. नाव ह्या बॅचमध्ये आय थिंक बऱ्याच लोकांचे ऑप्शन झालेले आहेत, तर त्यांना समजेल, तर ट्राय करा. पूर्णपणे नाही समजलं तरी चालेल. सो आता ते स्टार्ट करायच्या आधी मी फक्त जरा तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो की बेसिकली ऑप्शनचा जो प्राइस असतो तो कसा मूव्ह करतो. ऑप्शन म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये एक असा एक कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यामध्ये असं लिहिलं जातं की बेसिकली लिहिलं जातं की ह्या प्राइसवर मी तुमच्याकडून हा शेअर फ्युचर डेटला बाय करणार. तो तर एक ऑप्शनचा प्राइस असा रीड कसा करतात मी तो तुम्हाला जरा एक्सप्लेन करतो. सो आता समजा मी SBI 500चा कॉल आणि 500चा पुट असं मी इथे ऍड केला. सो इथे हे चार गोष्टी दिसतात. आता ह्याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. बेसिकली SBIचा 500चा कॉल ह्याचा अर्थ आहे की फ्युचरमध्ये 29 तारखेला, सो मी काय म्हणतो की जर समजा 29 तारखेला SBIचा शेअर कुठे पण बंद होऊन द्या. आता सध्या SBIचा शेअर किती चालू आहे? 524. सो फ्युचरमध्ये SBIचा शेअर कुठे पण बंद होऊन द्या. जर SBIचा शेअर 29 सप्टेंबरला कुठल्या पण प्राइसला बंद झाला तर मग मी तुमच्याकडून तरी पण हा शेअर 500ला बाय करणार. सो ह्या केसमध्ये 500ला आपण म्हणतो स्ट्राईक प्राइस. ठीक आहे. आणि कॉल ऑप्शनचा अर्थ आहे की मी बाय करायची प्रॉमिस करतोय, तुम्ही सेल करायची प्रॉमिस करताय. सो मला म्हणतात कॉलचा बायर, तुम्हाला काय म्हणणार? कॉलचा सेलर. सो आपण दोघांनी ॲग्रीमेंट साईन केली आणि मी कॉल बाय केला आणि तुम्ही कॉल सेल केल्याचा अर्थ काय? 29 सप्टेंबरला मी तुमच्याकडून हा कॉल 500 रुपयाने बाय करणार, तुम्ही मला 500 रुपयाने सेल करणार. 29 तारखेला शेअर कुठल्या पण प्राइसला बंद झाला तरी. हे समजलं? नाव सो ह्या केसमध्ये 500ला म्हणतात स्ट्राईक प्राइस की इस प्राइस पे बाय सेल होगा. आणि 29 सप्टेंबरला म्हणतात एक्सपायरी डेट
कारण 29 तारखेला 3:30 वाजता तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपून जाणार, म्हणजे ह्या तारखेला काय म्हणतात एक्सपायरी डेट. आता ह्या ज्या डेट असतात ना ते एक्सचेंजने स्वतः ठरवून ठेवलेले आहेत, आणि एक्सचेंजने काय म्हणलंय, शेअरचे जर ऑप्शन असले ना तर तुमची एक्सपायरी असणार त्या महिन्याचा शेवटचा गुरुवार. आणि निफ्टी आणि बँक निफ्टीच्या केसमध्ये एक्सपायरी असते प्रत्येक गुरुवार. ठीक आहे. सो म्हणून निफ्टी आणि बँक निफ्टीला वीकली एक्सपायरी असते, शेअर्सला मंथली एक्सपायरी असते. झालेत पर्यंत. आता ह्या केसमध्ये हे जे स्ट्राईक प्राइजेस आहेत ना हे पण एक्सचेंजने स्वतःच बनवून ठेवलेत. तर आता एसबीआयच्या केसमध्ये तुम्हाला सांगू की ऑप्शन ह्यांनी जे बनवलेत ते आय थिंक हां 5-5 रुपयाच्या गॅपने बनवलेत. सो 500चा एक बनवलाय, 505चा एक बनवलाय, 510चा एक बनवलाय. ह्याचा अर्थ तेच आहे, एक्सपायरी को ये शेयर मैं तुमसे 505 को बाय करूंगा, तुम 505 को सेल करोगे. इसका मतलब है मैं 510 को बाय करूंगा, तुम 510 को सेल करोगे. आणि तुम्ही ह्यापैकी कुठले पण कॉन्ट्रॅक्ट बाय किंवा सेल करू शकता तुमच्या मर्जीने. समजलं ना. सो आता हे झालं 500चा कॉल. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो 500चा पुट. आता याचा अर्थ काय, ह्याच्यामध्ये पण दोन लोक असतात. मी जर आता बघा ह्यांना बाय किंवा सेल दोन्ही करू शकतो. मी जर 500चा पुट बाय केला आणि तुम्ही जर सेल केला तर ह्याचा अर्थ काय आहे, एक्सपायरीच्या दिवशी म्हणजे कुठल्या 29 सप्टेंबरला हा शेअर मी तुम्हाला 500ला सेल करणार आणि तुम्ही माझ्याकडून हा शेअर 500ला बाय करणार. हे समझ लो. सो कॉल बाय करने का मतलब क्या है, शेयर बाय करने का राइट, और 500 का पुट का मतलब है शेयर बेचने का राइट. दोनों में फरक समजा, दोन वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत. ह्याच्यामध्ये पण 505, 510, 490 हवं तसे असे स्ट्राईक प्राइजेस मिळतात तुम्हाला. एक्सचेंजने असे खूप सारे कॉन्ट्रॅक्ट बनवून ठेवले. ओके. नाव आता कॉल बायर आणि पुट बायर मध्ये फरक काय आहे की कॉल बायर आणि पुट बायरकडे राईट असतो, बाय करण्याचा हक्क असतो, पण त्याच्याकडे जबरदस्ती नसते. सो जर समजा मी म्हणलं ना मी 500ला कॉल बाय करणार, पण बाजारामध्ये शेअर 510ला चालू आहे आणि माझी इच्छा झाली बाय करायची तुमच्याकडून तर मी करणार. बट जर समजा बाजारामध्ये शेअर 400ला बंद झालाय एक्सपायरीच्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला शेअर 400ला बंद झालाय, तरी पण मी तुमच्याकडून हा शेअर 500ला बाय करणार का? नहीं करना, कारण माझ्यावर जबरदस्ती नाहीच है. ठीक है. बट 500 का पुट देख लो. अगर समझो शेयर मैंने तुमसे प्रॉमिस किया कि मैं तुमको 500 का सेल करूंगा, बट बाजार में शेयर चल रहा है 600 का, तो मैं तुमको सेल करूंगा क्या? नहीं करूंगा. तो कॉल या पुट बाय करने वाले पर जबरदस्ती नहीं होती है किसी भी टाइप की. आता मला राईट्स पाहिजे बट जबरदस्ती नाही पाहिजे, तर त्यासाठी ना मला तुम्हाला कन्व्हिन्स करायला काय करावं लागतं, एक अशी प्राइस तुम्हाला द्यावी लागते ज्याला आपण म्हणतो प्रीमियम. सो तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी की माझ्याकडून हा ऑप्शन विकत घ्या, माझ्याकडून शेअर बाय करण्याचा हक्क विकत घ्या, बट जबरदस्ती नको, तर म्हणून तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी प्रत्येक शेअर मागं मला तुम्हाला काही अशी रक्कम द्यावी लागते ज्याला आपण म्हणतो प्रीमियम. सो हे दिसतंय इथे तुम्हाला 6 रुपये आणि इथे दिसतंय 35 रुपये. ह्या अमाऊंटला आपण म्हणतो प्रीमियम, जे मी तुम्हाला देणार, कारण मी कॉलचा बायर आहे. सो मी तुम्हाला प्रीमियम देणार आणि तुम्ही माझ्याकडून प्रीमियम घेणार. ठीक आहे. सो आता प्रत्येक कॉल आणि प्रत्येक पुट बाय करताना ना एक्सचेंजने काय म्हणलंय की मिनिमम एवढ्या क्वांटिटी तुम्हाला घ्यायलाच लागणार आणि ह्या क्वांटिटीला आपण म्हणतो लॉट साइज. ठीक है. सो एसबीआई का अगर एक लॉट खरीदना है तो मिनिमम कितना शेयर आता है एक लॉट में? 1500. 2 लॉट में कितना आएगा? 3000. तसंच निफ्टी आणि बँक निफ्टीचे जर ऑप्शन किंवा फ्युचर घ्यायचे तर किती लॉट साईज असणार? 25 फॉर बँक निफ्टी आणि निफ्टीसाठी 50 आहे. ठीक आहे. हे झालं. आता सो ह्याला मोजणार कसं, तर इथे प्रीमियम आहे 7 रुपये, तर 7 रुपये इंटू 1500, तर मला खर्च किती होणार? 10,500चा. नाव बट 35 रुपयाने जर मला 1500 म्हणजे खर्च किती होणार? 52,000चा. सो बेसिकली 500चा कॉल विकत घ्यायला मला 35 रुपये द्यायला लागतात आणि 500चा पुट घ्यायला मला 10,000 रुपये द्यायला लागतात. हे समजा अभि. सो कॉल बायरला ह्या केसमध्ये 50, ह्या केसमध्ये 10 खर्च लागेल. बट
कुठला पण कॉल सेल करायला तुम्हाला अख्खा एसबीआयचा फ्युचर बाय करायला जेवढे पैसे लागतात ना तेवढे द्यायला लागतात आणि हे पैसे शेअर टू शेअर चेंज होतात. सो मी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो, जर तुम्हाला माहिती करायचं ना की एसबीआयचा फ्युचर बाय किंवा सेल करायला किती पैसे लागतात, तुम्ही एक असं करा, झिरोडा मार्जिन कॅल्क्युलेटर नावाची वेबसाईट उघडा. तिथे एफ अँड ओ मार्जिन कॅल्क्युलेटर ही नंतर शिकवलं जाणार आहे, याला इग्नोर करा सध्या. तर इक्विटी फ्युचरवरती जाताल आणि इथे लिहिताल एसबीआय. एसबीआईच्या नावासमोर किती रुपए दिसतात? 2,80,000 रुपए. सो अगर कोई भी एसबीआई का कॉल या पुट बेचना है या फ्यूचर बेच खरीदना है बेचना है तो ऑलमोस्ट 3 लाख का खर्चा तुमको आएगा. सो बेसिकली हा 500चा कॉल बाय करायला खर्च किती आहे? 10,000. बट हाच 500चा कॉल सेल करायला तुम्हाला शॉर्ट सेलिंग सांगितलं ना, फ्रेश बाय करणं आणि फ्रेश सेल करणं. सो हा कॉल सेल करायला तुम्हाला ऑलमोस्ट 2-2.5 लाखाचा खर्च येणार तुम्हाला. सो हा कुठला आहे? 500चा पुट आहे. 500चा पुट बाय करायला किती खर्च आहे? 52,000चा. बट 500चा पुट सेल करायला किती खर्च आहे? परत. ओके. नाव आता अजून एक कन्सेप्ट, मनीनेस. तर आता एक्सचेंजने काय करून ठेवलंय, खूप सारे स्ट्राईक प्राइजेस अवेलेबल करून ठेवलेत आपल्यासाठी. तुम्ही ह्यापैकी कुठला पण बाय करू शकता. सो स्पॉट प्राइस किती आहे? जो करंट शेअर प्राइस असतो त्याचा काय अर्थ असतं? स्पॉट प्राइस. इथे 530 लिहिलंय, 530चा स्ट्राईक आहे आणि लेफ्ट साईडला आहे 530चा कॉल आणि राईट साईडला आहे 530चा पुट. सो तुम्ही नोटीस करा की 530च्या कॉलचा खर्च किती चालू आहे? 16 रुपये, जेव्हा की 530च्या पुटचा प्रीमियम किती चालू आहे? 18 रुपये. ठीक है, 17 रुपये. ये समझो. जबकि 540 के कॉल का प्रीमियम है 11 रुपये, जबकि 540 के पुट का प्रीमियम है 24 रुपये. 510च्या कॉलचा प्रीमियम है 27 रुपये, 510च्या पुटचा प्रीमियम है 9 रुपये, जे काय असेल. ठीक है. सो हर कॉल और हर पुट का अलग अलग प्रीमियम रहता है. ऐसे एक्सचेंज ने बहुत सारे ऑलमोस्ट 50-60 कॉन्ट्रॅक्ट बनवून ठेवले. सो बेसिकली जर समजा 50 स्ट्राईक प्राइजेस आहेत, कॉल आणि पुटचे 2 ऑप्शन आहेत आणि अशा 3-3 एक्सपायरी आहेत, तर एका वेळेला 300 कॉन्ट्रॅक्ट बाय आणि सेल करण्यासाठी तुमच्याकडे मोकळे असतात. बट आपण एवढे कॉन्ट्रॅक्ट बाय सेल नाही करत. बट सिंपल लँग्वेजमध्ये तुमच्याकडे खूप सारे कॉन्ट्रॅक्ट असतात बाय सेल करण्यासाठी. सो इथपर्यंत जरा बेसिक झालं आपला. आता ऑप्शन ट्रेडिंग वरती जाऊ. सो आपण फोकस करूया निफ्टी आणि बँक निफ्टी वरती. सो इथे निफ्टी शब्द आहे आणि मी ते बटन दाबलं की एक चार्ट उघडतो ज्याला म्हणतात आपण ऑप्शन चेन. ऑप्शन चेन बेसिकली काय असते? सगळ्याच्या सगळ्या कॉल आणि सगळ्याच्या सगळ्या पुटची एक अशी लिस्ट असते, यादी असते, ज्याला आपण म्हणतो ऑप्शन चेन, ज्याच्यामध्ये सगळ्यांचे स्ट्राईक प्राइस आणि त्यांचे प्रीमियम समोर चालूच असतात. तर 17,600च्या कॉलचा प्रीमियम किती चालू आहे? 148. आणि 17,600च्या पुटचा प्रीमियम किती चालू आहे? 134. बरोबर. अब ऑप्शनचे जे प्राइस असतात ना ते 3 फॅक्टरवरती डिपेंड करतात. एकाला ज्याला म्हणतात इंट्रिन्सिक व्हॅल्यू, एकाला म्हणतात टाइम व्हॅल्यू, एकाला म्हणतात व्हॉलेटिलिटी व्हॅल्यू. ठीक आहे. हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. आता तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कुठलाही कॉल ऑप्शन घ्या, त्याचा प्राइस शेअरच्या प्राइस सोबतच फिरतो. ठीक आहे. सो शेअरची किंमत वरती गेली की कॉलची किंमत पण वरती जाणार आणि शेअरची किंमत खाली गेली की कॉलची किंमत पण खालीच जाणार. बट पुटचा जो प्राइस असतो ना तो एक्झॅक्टली उलटा चालतो शेअरच्या प्राइसच्या. सो जर समजा शेअरची किंमत वरती गेली, शेअरची किंमत म्हणजे काय? स्पॉट प्राइस जर वरती गेली तर पुटचा प्रीमियम कुठे जातो? खाली. बट शेअरची किंमत खाली गेली की पुटचा प्रीमियम कुठे येतो? वरती. सो तुम बस इतना याद रखो, कॉल शेयर के साथ चलता है, पुट शेयर के अपोजिट चलता है, बाकी अपने आप याद हो जाएगा. ठीक है. बट हर कॉल शेयर के अलग अलग रेट से चलेगा. इसका मतलब क्या है? तो शेयर का प्राइस समझो 10 रुपए से बढ़ा और 3 कॉल है, 500 का कॉल है, 510 का कॉल है और 600 का कॉल है, और शेयर का प्राइस गया 500 रुपए से समझो 600 रुपए पे.
तो 500 का कॉल हो सकता है कि 50 रुपए बढ़े, 550 का 510 का कॉल सिर्फ 40 रुपए बढ़ेगा, जबकि 600 का कॉल सिर्फ 20 रुपये बढ़ेगा. सो प्रत्येक कॉल, प्रत्येक पुट शेअरला वेगवेगळा रिॲक्ट करतो. ठीक आहे. तुम्ही एवढा थंब रूल लक्षात ठेवा की जर एखादा कॉल महाग आहे, सो हा महाग आहे तर हा वाढणार पण जास्त, पडणार पण जास्त. पण जरा स्वस्त आहे तर हा पडणार पण कमी आणि वाढणार पण कमी. सो हे वाले कॉल बघा महाग आहेत, हे वाढणार पण जास्त, पडणार पण जास्त. आणि हे स्वस्तवाले कॉल पडणार पण कमी आणि वाढणार पण कमी. ठीक आहे. हे मनी नेसचा ऑप्शन, इन द मनी, ॲट द मनी, हे क्लासमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. हे आता एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आता आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण प्रयत्न करतो की आपण ते ऑप्शन ट्रेड करायचे जे शेअरच्या प्राइसच्या सर्वात जवळ असतात. ठीक आहे. सो आता शेअरचा प्राइस कुठे चालू आहे? 17,590, 17,600 पकडूया. तो 17,600च्या सर्वात जवळचा कॉल कोणता आहे? 17,600चाच. आणि 17,600च्या सर्वात जवळचा पुट कुठला आहे? 17,600चाच. तो अगर मुझे ऐसा लगता है कि मार्केट ऊपर जाएगा तो मैं 17,600 का कॉल बाय करूंगा, और अगर मुझे ऐसा लगता है कि मार्केट नीचे जाएगा तो मैं 17,600 का पुट भी बाय करूंगा. कॉल और पुट हम बाय क्यों नहीं करते? क्योंकि कितना खर्चा आता है उसमें? 2-2.5 लाख तुम्ही बघितलं, ऑलमोस्ट खूप खर्च असतो. सो निफ्टीच्या फ्युचरला बाय सेल करायला किती खर्च येतो जरा बघूया. निफ्टीच्या फ्युचरला बाय आणि सेल करायला ऑलमोस्ट 1 लाखाचा खर्च येतो. सो तुम्ही 1 लाख खर्च करून एवढं तुम्हाला परवडणार नाही. म्हणूनच तुम्ही काय करायचं, फक्त कॉल बाय करण्यावर फोकस करायचा आणि पुट पण बाय करण्यावरच फोकस करायचा. समजलं? नाउ नेक्स्ट पॉइंट. इंट्रिंसिक वैल्यू समझ ली, शेयर ऊपर, कॉल ऊपर, और शेयर नीचे, पुट भी नीचे. इतना याद रखो, बाकी सब छोड़ दो. अब टाइम वैल्यू. टाइम वैल्यू क्या बोलता है कि शेयर का प्राइस अगर समझो टाइम निकलते जाएगा तो तुम्हारे शेयर का प्राइस जो है ना, तुम्हारे खास प्राइस पर जाने का चान्सेस कम होते जाएगा. इसको इजी लँग्वेज में एक्सप्लेन करतो. समजा मी बाय केलाय 500चा कॉल आणि शेअरची प्राइस सध्या चालू आहे 490, अज्युम करा. ह्याला काय म्हणणार? स्पॉट प्राइस. स्पॉट म्हणजे शेअर करंट प्राइस. आता एक्सपायरी यायला 30 दिवस शिल्लक आहेत आणि एक्सपायरीला यायला 1 दिवस शिल्लक आहेत. कुठल्या केसमध्ये शेअरचा प्राइस 490 पासून 500 पोहोचण्याचे चान्सेस जास्त आहे? 30 दिवसात का 1 दिवसात? 30 दिवसात. सो 30 दिवसामध्ये एक्सपायरीच्या पलीकडे शेअर जायची शक्यता जास्त आहे ना, आणि म्हणूनच ना इथे टाइम व्हॅल्यू पण जास्त आहे, इथे टाइम व्हॅल्यू कमी आहे. सो जसा जसा शेअरचा टाइम निघत जातो ना, वेळ निघत जातो, तसं तसं तुमचं शेअरचा प्राइस 500च्या पलीकडे जायची शक्यता कमी होईल, आणि म्हणूनच तुमची टाइम व्हॅल्यू पण हळूहळू कमी होईल. तो कुठला पण कॉल असू द्या किंवा पुट असू द्या, त्याचा प्रीमियम हळूहळू वेळेसोबत पडतच राहणार, मग तो कॉल असू द्या किंवा पुट असू द्या. ठीक आहे. सो एक सोप्या ह्याच्यामध्ये सांगतो. तर 1 सप्टेंबरच्या एक्सपायरीचा 17,600च्या कॉलचा प्रीमियम 150 रुपये. किती दिवस राहिले? 4 दिवस राहिले, 4 का 5 दिवस. बट 30 सप्टेंबरच्या एक्सपायरीच्या 17,600 कॉलचा प्रीमियम आहे 400 रुपये. कारण किती दिवस राहिले? 30 दिवस, 36 दिवस राहिले. सो प्रीमियम भी ज्यादा है उसका, समझे ना. आता हे झालं. सो आपण लास्ट पॉईंटवर येऊ, व्हॉलॅटिलिटी व्हॅल्यू. आता व्हॉलॅटिलिटीचा अर्थ काय? व्हॉलॅटिलिटी म्हणजे मार्केटमध्ये असणारी मुवमेंट. व्हॉलॅटिलिटी व्हॅल्यू काय सांगते की जर शेअरचा प्राइस फास्ट वरती गेला ना, तर कॉल पण तेवढ्याच फास्ट वरती जातो. तेवढा नाही पण थोडा. आणि जर शेअर फास्ट खाली पडला की पुट पण तेवढाच फास्ट वाढतो. ठीक आहे. सो व्हॉलॅटिलिटीचा अर्थ असते की मुवमेंट, जास्त मुवमेंट जास्त प्राइस. तर बेसिकली असं समजा की जर निफ्टी एका दिवसात 10% वाढला आणि निफ्टी 10 दिवसात 10% वाढला, तर प्राइसच्या बाबतीमध्ये सेम मुवमेंट आहे. बट जर एका दिवसात 10% वाढला म्हणजे व्हॉलॅटिलिटी जास्त आहे ना, मुवमेंट जास्त आहे, तर ह्या केसमध्ये तुमचा कॉलचा प्रीमियम 100 पट वाढू शकतो. पण जर 10 दिवसात 10% वाढला
तर तुमच्या कॉलचा प्रीमियम 50 पटच वाढणार असं समजून चला. ठीक आहे, हे कळलं? हे टेक्निकल लँग्वेजमध्ये क्लासमध्ये शिकवलं जाईल, बट सध्या आता त्याची गरज नाही. ऑल राइट, सो अभी वापस आते हैं अपने ऑप्शंस पे. सो हम क्या करेंगे, निफ्टी और बैंक निफ्टी के ऑप्शन पे फोकस करेंगे. आता कुठल्याही शेअरचा जो ऑप्शनचा जो प्राइस आहे तो वरती जाणार आहे का खाली जाणार आहे ते आपल्याला कसं कळतं? चार्टच्या मदतीने. सो इथे बघा, सो आता मी एक काम करतो, आधी निफ्टीचा चार्ट ओपन करतो. यापेक्षा लहान होत नाही वाटतं. ठीक आहे, जाऊन द्या. आता सो तुम्ही इथे एक ऑब्झर्व करा, तुम्हाला टेक्निकल अनालिसिसमध्ये ना एक प्रॉपर्टी शिकवली गेली असेल ज्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की तुमचा जो सपोर्ट असतो ही हॉरिझॉन्टल सपोर्ट आहे आणि मग हा जो रेजिस्टन्स आहे तो ब्रेक झाल्यानंतर वरून काय करतो, सपोर्टचं काम करतो. करेक्ट. सो तुमचा जो रेजिस्टन्स होता जो खालून, तीच लाईन वरून काय बनली, सपोर्ट. बरोबर आहे. नाव आता तुमचा जो शेअर आहे तो 16,600-16,620 आसपास सपोर्ट घेत होता सारखा, आणि आज पण लकीली तो 16,600 आसपास क्लोज झाला. हा 17,600. ठीक आहे. ज्ञानेश्वर सरांना विचारून एकदा 17,600 पुढे जायचं का विचारतोस का? येस. हा बसा ना, येतील सर 2 मिनिटं. आधी हे ऑप्शनचं बघ आणि सरांना भेट. आधी ऑप्शनचं बघ, हे फक्त क्लाससाठी ओके, ठीक आहे. सो तुम्ही बघताल की हा जो सपोर्ट आहे तो ब्रेक झाला, आणि ब्रेक झाल्यानंतर तुमच्या निफ्टीने चांगली पडायला सुरुवात केली. आता ब्रेक झाला आणि आपण एक्सपेक्ट काय करतोय की निफ्टी इथून खाली जाणार. सो मुझे जरा एक आइडिया दो कि अगर मुझे ऐसा लगता है कि निफ्टी नीचे जाएगा तो मैं क्या करूंगा, कॉल बाय करूंगा या पुट? करेक्ट. सो मी पुट बाय करतो का, कारण मी एक्सपेक्ट करतोय की मार्केट खाली जातं. सो परत सांगा, शेअरच्या सोबत कॉल चालतो, शेअरच्या अपोजिट पुट चालतो, एवढंच लक्षात ठेवा. नाही आता आता तरी ऍक्च्युअली थोडासा उशीर झालाय, मी इथेच बाय करायला पाहिजे होता जेव्हा 600 तुटला, बट ठीक आहे. एनिवेज आता शेअर किती चालू आहे, 16,594. सो आता एक्सपेक्ट करा की मी 16,600 असं मला दिसलं की यार मार्केट खाली चाललंय आणि मला असं वाटतं की मार्केट खाली चाललंय, मी पुट बाय करणार आहे. बट आता क्वेश्चन येतो की मी कुठला पुट बाय करणार आहे, आणि त्यासाठी मला स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण तुम्हाला थोडी वेळ आधी काय सांगितलंय की आपण कुठला पुट बाय करतो, जो सर्वात जवळचा आहे. सो आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. निफ्टीचे जे पुट असतात ना, कॉल आणि पुट असतात, त्यांच्या स्ट्राईक प्राइजेस मध्ये 50-50 पॉईंटचा गॅप असतो, आणि बँक निफ्टीचे जे पुट असतात त्यांचे जे पुट असतात त्याच्यामध्ये 100 पॉईंटचा गॅप असतो स्ट्राईक प्राइस मध्ये. लॉट साईज वेगळी गोष्ट झाली. लॉट म्हणजे बँक निफ्टीचा लॉट 50चा आहे आणि बँक निफ्टीचा लॉट 25चा आहे. तो उसका भाव बड़ा है ना, तो क्वांटिटी छोटा हो जाएगा. ठीक है. सो नाउ आता जर समजा निफ्टी 17,594 आहे, अंडरस्टूड. सो 17,600 सर्वात जवळ झाला ना त्याला. 17,520 ला जवळ काय असेल, गेस करा बरं. करेक्ट, बरोबर आहे, बरोबर आहे. सो 17,520 ला 17,500 जास्त जवळ आहे ना. सो आपण ह्या केसमध्ये काय करणार, 17,594 ला असला की 17,600चा कॉल किंवा पुट बाय करू शकतो, आणि 17,520 असलं की 17,500चा कॉल किंवा पुट बाय करू शकतो. हा काही रूल नाहीये, हा सजेशन आहे. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये इथपर्यंत समजतंय सगळ्यांना?
ओके, दिशा मैम, अजिंक्य सर तुम्हाला? ऑल राइट, चलो आगे चलते हैं फिर. सो लेट्स सी. तो अभी नेक्स्ट पॉइंट. ओके, थोड़ा सा रिकवरी हो रहा है. एनीवेज, तो अभी अपने को 17 कौन सा 600 का पुट बाय करना आहे. तर आपल्याला त्याला ॲड करायला लागेल आणि सगळं ट्रेड करायला लागेल. सो सगळं हिसाब किताब करायला लागेल. सो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की कसं हिसाब किताब करायचा. मी तुम्हाला ॲपवरनं जरा एक्सप्लेन करतो, बट त्यांना ॲप दिसणार नाही. सो आधी आधी कॅल्क्युलेशन करतो आणि मग नंतर ॲप दाखवतो. सो देखो, सर्च करेंगे, सर्च पे जाएंगे और लिखेंगे निफ्टी 17,600. लिहिलं. आता आज 26 तारीख आहे, तर पुढची एक्सपायरी आय गेस 1 सप्टेंबरच आहे. सो सर्वात जवळची एक्सपायरी 1 सप्टेंबरचीच आहे. सो इथे 17,600 दिसतंय. सीईचा अर्थ आहे कॉल युरोपियन, पीईचा अर्थ आहे पुट युरोपियन. आणि इथे एक्सपायरी 1 सप्टेंबर 1 सप्टेंबर तर दिसतीये क्लिअरली. एनएससी तर सगळ्यांनाच दिसेल. आपल्याला काय पाहिजे, 17,600चा पुट पाहिजे. सो 4 गोष्टी लक्षात ठेवायचं. ह्याला काय म्हणतात, अंडरलाईंग ॲसेट, ज्याच्यावरती सगळं डिपेंडंट आहे. हे एक्सचेंज आहे, हे एक्सपायरी डेट आहे, हा ऑप्शनचा प्रकार आहे, पुट आहे का कॉल आहे, आणि ही आहे स्ट्राईक प्राइस. ठीक आहे, ज्याचा प्रीमियम किती चालू आहे, 132. ठीक आहे. नाव इथे बाय आणि सेल दोन्ही बटन आहेत. सध्या मी काय करतो, याला वॉच लिस्टमध्ये ॲड करतो. सो ह्याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन बघण्यासाठी काय आहे का ऑप्शन बघूया. इथे क्लिक करू. हां, इथे डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिसतीये. तुम्ही ॲप वापरणार आहे, बट सध्या मला एवढं ह्याची गरज नाही. सो अभी फिलहाल प्रीमियम कितना चल रहा है, 133. आज का ओपन है, लो क्लोज वो सब तो दिख रहा है. इधर पे सारे बायर आहे, इधर पे सारे सेलर आहे. हे आय थिंक क्लासमध्ये तुम्हाला बेस्ट 5 बाय सेलर दाखवलं असेल, पण टॉप 5 बायर आणि टॉप 5 सेलर इथे दिसतात. आता इथे ऑप्शन चेन पण त्यांनी दाखवली आहे, ज्याच्यामध्ये 17,400चा लेफ्टला कॉल आहे, 17,400चा राईटला पुट आहे. इथून पण ट्रेड करता येतं, बट एनिवेज आपण फक्त आधी बायवरती क्लिक करू. हे उघडला बायचा ऑर्डर. मी हे जरा असे जे ऑर्डर्स असतात ना, ते सगळ्या ब्रोकरचे ऑलमोस्ट सेमच असतात. फक्त असं आहे की शब्द काय काय ब्रोकरचे चेंज होतात. आता बाय आणि सेल तर ऑब्वियस आहे, बट आता प्रोडक्ट टाईपमध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही ब्रोकर आता ऑप्शन्समध्ये इंट्राडेची ऑर्डर टाकूनच देत नाही. इवन इफ तुम्ही इंट्राडेला बाय जरी करावं असं वाटलं, तरी पण तुम्ही ऑप्शनमध्ये डिलिव्हरीमध्येच ट्रेड करणार. आणि बरेच ब्रोकर डिलिव्हरीमध्ये जर बाय करायचं असेल तर प्रोडक्ट टाईप वापरतात नॉर्मल. काय काय ब्रोकर NRML पण वापरतात. जसं की अपस्टॉक्समध्ये डिलिव्हरी शब्द वापरलाय, झिरोडावाल्यांनी NRML वर्ड वापरलाय, ह्यांनी नॉर्मल वर्ड वापरलाय. अर्थ तोच झाला. सो हे हो गया. हे 2 बटन काम नाही करत आणि हे तर ऑब्व्हियसली नाही काम करणार, तर एकच आहे ऑप्शन आहे NRMLचा. दुसरी गोष्ट, बरेच ब्रोकरना ऑर्डर टाकताना तुम्हाला म्हणतात की मार्केट प्राइसने तुम्हाला टाकू नाही देणार, तुम्हाला स्वतःच लिमिट प्राइस मॅन्युअली टाकावं लागेल. बट काय काय ब्रोकरमध्ये मार्केट ऑर्डर चालतात. मार्केट ऑर्डरचा अर्थ काय, करंट प्राइसने बाय किंवा सेल करा. अभी ब्रोकर टू ब्रोकर डिपेंड करते हैं, इसलिए तुम अपना देख लो. बट अभी मैं आपको सजेस्ट कर रहा हूँ कि मैन्युअली लिमिट प्राइस लिखने का आदत लगाओ ऑप्शंस में, ये ज़्यादा अच्छा रहेगा. सो इथे लॉट साईज, तो लॉट साईज किती आहे, 50. सो एक लॉट म्हणजे किती झाला, 50. 2 लॉट म्हणजे किती झालं, 100. आणि इथे खाली तुम्हाला रिक्वायर्ड मार्जिन पण दिसतीये. एक लॉट बाय करायला किती रुपये लागतात, 10,000 रुपये. सो ऑप्शन ट्रेड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अप्रॉक्सिमेटली 15 ते 20,000 रुपये कंपल्सरी लागतातच जर ऑप्शन नीट ट्रेड करायचं असेल तर. तर आम्ही सजेस्ट करतो की अकाउंटमध्ये ॲटलिस्ट एक 20,000 रुपये ठेवा जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे. कारण काय होतं, 1-2 लॉसेस हँडल करून तिसऱ्या ट्रेडसाठी पण पैसे शिल्लक राहिले पाहिजे.
हे झालं. आता माझ्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे नाहीच आहेत, सो मी ठेवतच नाही. सो सध्या इथे 103 रुपये आहेत. बट काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? 4. ऑर्डरचा प्रकार, ऑर्डर प्रोडक्ट टाईप, ऑर्डर टाईप आणि तुमचा प्राइस. झालंय आता. सो 125ला मी बाईंगला ठेवला, बायवरती क्लिक केला. आता दिवसातनं एकदा तुम्हाला हे असं लिहावं लागतं. डन. ठीक आहे. बायवरती क्लिक करा, सबमिटवरती क्लिक करा. आता ऑब्विसली माझा ऑर्डर रिजेक्ट झालाय कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, म्हणून मला रिजेक्शनचा एरर आलाय. एनिवेज, सो आय थिंक तुम्हाला क्लासमध्ये ऑर्डर्स झालेत का? तुमचा दुसरा आठवडा पण नसेल झाला. हा तुमचा दुसरा आठवडा आहे का? ऑर्डर्समध्ये तुम्हाला ऑर्डर पोझिशन वगैरे सांगितलं असेल. ठीक आहे, सांगतो. मार्जिनचा अर्थ है कि तुमच्या अकाउंट में पैसे किती आहेत. सो मार्जिन क्या बोल रहे हैं, मेरे अकाउंट में 103 रुपये, बट अगर ऑर्डर प्लेस करना है तो ऑर्डर का क्या हुआ वो मुझे ऑर्डर्स में दिखता है. सो माझी जी ऑर्डर आहे, जी मी बायची ऑर्डर टाकली होती, ती ऑर्डर काय झाली, रिजेक्ट झाली कारण अकाउंटमध्ये तेवढे पैसे नाहीत. बरोबर. सो ऑप्शन प्रीमियम एक्सिड्स लिमिट. बट पोझिशन्समध्ये काय दिसतं, माझा प्रॉफिट आणि लॉस. सो मला आता सध्या तर काय बाईच नाही केलं, म्हणून इथे तुम्हाला पोझिशनमध्ये काय दिसतच नाही आहे, कारण एवढे पैसे मी ठेवत नाही डेमोजला. सो पोझिशनमध्ये तुमचे प्रॉफिट अँड लॉस दिसतात. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत. ऑलराईट. सो आता हेच ना तुम्हाला ॲपवरती दाखवूया. सो 2 मिनटं द्या. येस, या एन्क्वायरीसाठी आलं का? बसा. ठीक आहे, ऑनलाईनमध्ये सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का? मला दिसते. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला ना हे ॲपचा एक बेसिक डेमो देतो, ज्याच्यामध्ये आपण मोतीलालचा ॲप वापरून बेसिक ट्रेड कसे करू शकतो एक आयडिया देतो. सो एमओ इन्व्हेस्टरचा ॲप ओपन केला. एमओ इन्व्हेस्टर, मोतीलाल ओसवाल, एमओ इन्व्हेस्टर. ठीक आहे. आता ह्या ॲपमधले तुम्हाला बेसिक गोष्टी सांगूया जे तुम्हाला पुढे लागणार आहेत. सर्वात पहिली गोष्ट जी कामाला येते ते आहे वरती जे वॉलेटचं आयकॉन दिसतंय. सो त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही तिथून फंड ट्रान्सफर करू शकता. इथे केवढे पैसे ॲड करायचे तुम्ही इथे ॲड करा. ठीक आहे. मग तुम्ही काय करायचं, UPI किंवा नेट बँकिंग तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते लिहायचं. तुमचं बँक ऑलरेडी असतो इथे, अकाउंट नंबर पण रेडीमेड असतो, UPI ॲड्रेस जे तुमचा गुगल पे वगैरेचा असतो तिथे सबमिट करायचा आणि तुमचा फंड ट्रान्सफर होऊन जाईल. आणि एकदा फंड ट्रान्सफर झाला की सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खाली राईट साईडला ना सर्वात खाली रिपोर्ट्समध्ये दिसून जातात. ठीक आहे. आणि इथे परत मार्जिन सांगितलं होतं बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला बॅलन्स वगैरे दिसतो. सो मार्जिन में बैलेंस दिखेगा. नाउ
कुठलाही जर ट्रेड करायचा आहे ना, तर मला काय करायला लागतं, खाली बॉटमला ना एक सर्च नावाचं बटन आहे, ज्याच्यामध्ये सर्चचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. नाव लिहायचं निफ्टी स्पेस कुठला 17600 पाहिजे होतं ना, 17600 लिहिलं आणि पुट पण लिहू शकता स्पेस लिहून. जर पी लिहिला, पीई लिहावं लागतं, बघूया. 17600 वरनच होऊन जाईल. आता 17600चा 1 सप्टेंबरचा पुट टॉपला आहे, त्याच्या खाली 17600चा पीई दिसतोय 138ला. सो आपण जेव्हा बाय करत होतो तेव्हा काहीतरी 132 चालू होता, 132 चालू होता आणि 138 झालाय. सो लकीली आपण 4 रुपये प्रॉफिटमध्ये असतो अजूनपर्यंत. ठीक आहे. सो त्या ऑप्शनच्या नावावरती क्लिक करा की तुम्हाला बाय आणि सेलचं बटन दिसतं. बाय वरती क्लिक करा. ओके, उघडला ऑर्डर. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं आपण सांगितलं नॉर्मलच वर्ड काम करणार, इंट्राडे करा किंवा डिलिव्हरी. सो तो तुम्हाला लिमिट आणि मार्केट हे 2 ऑप्शन दिसत आहेत. ऑप्शन्सच्या केसमध्ये जनरली लिमिटच बटन वापरलेलं चांगलं आहे, बाकी शेअर्स वगैरेमध्ये मार्केट वापरलेलं चांगलंच आहे. सो क्वांटिटी घ्या 1 आणि तुम्हाला खाली बघा मार्जिन 10,140 दिसतीये आणि ज्या प्राइसने बाय करायचा आहे तो इथे लिहायचा. ठीक आहे. नाव सो खाली मार्जिन अवेलेबल दिसतीये 10,040, लॉट 1 झाला. सो बेसिकली बाय, नॉर्मल, लिमिट, क्वांटिटी आणि प्राइस तुम्हाला इथे दिसायला सुरुवात झाली. डन. बायवरती क्लिक करा. बायवरती क्लिक करा. हा ऑप्शन तर ऑब्व्हियसली रिजेक्ट झाला कारण इतके पैसे नाहीत अकाउंटमध्ये. बट जर समजा तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या ऑर्डरचं काय झालं किंवा तुमचा बाय झालाय का नाही, तर रिपोर्ट्सवरती जायचं खाली आणि ह्याच्यात सगळं असतं. वरती ऑर्डर्स दिसतात. सो जर तुमची ऑर्डर पेंडिंग असेल, ठीक आहे, सो एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा जो सेशन आहे तो फक्त ऑप्शनसाठी आपण ठेवलाय आणि ह्याच्यामध्ये आज फक्त ऑप्शनचे ऑर्डर रिलेटेड होणार आहे. इंट्राडेचं सेशन आपण ऑलरेडी 1-2 आठवडे आधी ठेवलं होतं. सो अजून एक सेशन ठेवणार आहे नंतर 1 आठवड्याने, ज्याच्यामध्ये आपण इंट्राडेमध्ये शेअर कसे घ्यायचे, बाय सेल करायचे त्याचं सेशन ठेवणार आहे. जर समजा तुम्हाला हवं असेल तर माझ्याकडे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला पाठवून देईल आणि पुढच्या आठवड्यात जेव्हा लाईव्ह सेशन परत होईल तेव्हा मी परत इन्व्हाइट करेल तुम्हाला. ठीक आहे. सो ते वेगळं आहे. आता आजचा फोकस आपला फक्त ऑप्शन्सवर आहे. सो मी इंट्राडेला वेगळा फोकस ठेवतो, ऑप्शंसला वेगळा ठेवतो. चलो. सो पेंडिंग ऑर्डर यहाँ पर है और राइट साइड में कंप्लीटेड ऑर्डर दिख रहा है, जिसका मतलब है की तुम्हारा जो भी ऑर्डर कंप्लीट हो चुका है, बाय सेल रिजेक्ट, ते सगळं इथे दिसतं. आणि ऑर्डरवरती क्लिक केलं ना तर रिजेक्शनचं कारण पण दिसतं की माझं ऑप्शनचं प्रीमियम जास्त आहे माझ्या अमाऊंटपेक्षा. हां, कॅल्क्युलेशन कसं असतं हे बघा. सो स्टँडर्ड लॉट साईज, आता निफ्टीची लॉट साईज किती आहे, 50 आणि आपण प्रीमियम किती देत होतो, 130. सो तुम्ही जर करताल तर प्रीमियम 650 झाले. 10,000 मागत होतं ना, काहीतरी गडबड दिसते. 10,000 नाही पाहिजे रे, 6.5 मध्ये व्हायला पाहिजे. इथे दाखवते चुकीचं काहीतरी वेगळं, बट नाही, 6-7 हजार मध्ये व्हायला, 6,500 मध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे. इथे जे दाखवते तर काहीतरी एरर दिसतोय ॲपमध्ये, सो नाही एवढं लागत, 6.5 मध्ये. तुमच्याकडे पण नाही होते का मॅम? ओके ओके ओके.
ट्राय करू. चलो. टाटा केमिकलचा 1450चा कॉल, 1000 क्वांटिटी बाय करतोय आपण. 80,000 रुपये दाखवायला पाहिजे, बट इथे फक्त 2350 दिसतंय, जे चुकीचं आहे. हे मार्जिन रिक्वायर्ड जरा प्रॉब्लेम दिसतंय, हे जरा ॲपमध्ये चुकीचं दाखवतंय, ह्याच्याकडे नको फॉलो करा, तुम्ही स्वतःचं गणित करा. ठीक आहे, मी बघतो काय विचारून ह्याच्यामध्ये काय एरर आहे का. करू शकतो ना, तसं काही इश्यू नाही, तुम्ही ऑर्डर तरी पण टाकू शकता. ठीक आहे, चलो एखाद्या शेअरमध्ये ट्राय करूया. डिलिव्हरी लिमिट एक क्वांटिटी 300 रुपये. इथे तर प्रॉपर 300 दाखवत आहे. इंट्राडे मध्ये बघूया, आणि 60 रुपये दाखवलं पाहिजे. शेअर्समध्ये बरोबर दाखवतोय, ऑप्शन्समध्ये काहीतरी चुकीचं दाखवतोय. कारण इंट्राडे मध्ये तुम्हाला आठवत है का 5 टाइम लेवरेज मिलता डिफॉल्ट. सो अगर तुम 300 रुपये का बाय कर रहे हो तो डिफॉल्ट तुमको 5 टाइम लेवरेज मिलेगा. तो 300 डिवाइड बाय 5 कितना हो गया, 60. सो इथे बरोबर दाखवतो. तर इंट्राडे बाय करायला गेलं की 60 रुपये दाखवणार, बट डिलिव्हरीला बाय करायला गेलं की जेवढे आहे तेवढे रुपये दाखवणार. तेच ट्राय करूया, इथे ट्राय करू. निफ्टी इथे परफेक्ट दाखवलं. बाकीच्या ॲपला बरोबर. करेक्ट करेक्ट. नाही, ॲपमध्ये थोडासा इश्यू आहे, बट तुमचा ऑर्डर तरी पण जातो, त्याचा काही इश्यू नाही. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत. आता सो हां, सो ऑर्डर जिथे झाले. आता जर समजा तुम्ही कुठलाही शेअर बाय किंवा सेल केला, तर मग तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉसेस किती होणार ते तुम्हाला नेहमी पोझिशन्समध्ये दिसतात. सो अजून तुम्हाला MTM बद्दल सांगितलेलं नाही, बट आज जे काय तुम्ही बाय सेल करता ते डे मध्ये दिसतं,
आणि समजा डिलिव्हरीमध्ये कुठला एखादा फ्युचर किंवा ऑप्शन बाय सेल केला असेल तर नेट प्रॉफिट अँड लॉस किती आहे ते नेटमध्ये दिसतं. बट जर समजा तुम्ही फक्त इंट्राडे करताय ना तर तुम्हाला नेट आणि डे बेसिकली सेमच दिसणार, तर त्याला काही टेन्शन नाही. ठीक आहे. नाव इंट्राडे मध्ये पोझिशन क्रिएट केलेली हो येतात कॅरी करता, हा कॅरी करता येते. सो बेसिकली जर समजा तुम्ही इथे पोझिशन वरती आला, तुमच्या पोझिशन मध्ये किती प्रॉफिट आणि लॉस चालू आहे ते तुम्हाला पोझिशन मध्ये इथे क्लिक केलं ना, ते कन्वर्ट नावाचं बटन येते ज्याच्या थ्रू तुम्ही आपली पोझिशनला कन्वर्ट करू शकता डिलिव्हरी किंवा इंट्राडे मध्ये. चार्जेस कन्वर्जनचे नाही पड़त, मग तुमचे ब्रोकरेज चेंज होतं. समझो अगर तुम इंट्राडे बाई कर रहे थे तो तुम्हारा ब्रोकरेज कैसे गिना जाता, 10,000 इंटू 0.03%. ठीक आहे. बट जर तुम्ही डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट केलं तर आता मग तुमचं 0.3% प्रमाणे कमिशन लागणार, विच इज 30 रुपये. नेक्स्ट पॉइंट. हाँ हाँ येस 0.3%. नाही, इंट्राडेला किती ब्रोकरेज लागतं 0.03%, बट डिलिव्हरीला ब्रोकरेज किती लागतं 0.3%. हा हा करेक्ट तसं असतं. नाही, हे ब्रोकर टू ब्रोकर चेंज होत राहतं. फुल सर्व्हिस ब्रोकर मध्ये तुम्हाला ज्यांनी अकाउंट ओपन करून दिलं ना त्याच्यामध्ये त्याच्या हातात असतं की किती ब्रोकरेज लावायचं. हा, आता झिरोडा एक डिस्काउंट ब्रोकर आहे. आता डिस्काउंट ब्रोकरचं कसं स्टँडर्ड रूल आहे, 0.05% और 20 विच एवर इज लोअर. तो अगर समझो तुमने 2,000 रुपए का शेयर बाई किया इंट्राडे में, तो ब्रोकरेज कैसे गिना जाएगा, 2,000 इंटू 0.05%, विच इज कितना 1 रुपया. तो 1 रुपया कमी आहे का 20 रुपया, तर 1 रुपया लागणार. बट जर समजा तुम्ही 20 लाखाचे बाय केले, सो 20 लाख इंटू 0.05% किती झालं ब्रोकरेज. हा का बरोबर 10,000 ब्रोकरेज झालं. आय थिंक मी जरा जास्त दिलं, 2 करोड 2 करोड. ठीक आहे, आपण ह्याला एक झिरो कमी करूया. सो 1,000 रुपये ब्रोकरेज जायला पाहिजे, बट 1,000 कमी का 20, सो मग 20च रुपये जाणार. तसं सो 20 किंवा 20 पेक्षा कमी असं ब्रोकरेज हे. यस, ये गिनते हैं कैसे, डिस्काउंट ब्रोकर लाइक अपस्टॉक जीरोडा ये सब जो होते हैं ये उनका ऐसा गणित रहता है. समझ लो. हाँ सेमच असतं. करेक्ट करेक्ट. हा, आता मोतीलाल ओसवाल एक फुल सर्व्हिस ब्रोकर आहे. त्यांचं गणित कसं असतं, सो 2,000 रुपये समजा तुम्ही बाय केले फक्त शेअर समजा इंट्राडेला, तर ब्रोकरेज कसं मोजणार, 2,000 इंटू 0.05%. आम्ही ते म्हणलं ना ब्रोकरेजच्या हातात असतं, तर तरी स्टँडर्ड आहे 0.05% स्टँडर्ड. तर मग ह्या केसमध्ये तुमचं ब्रोकरेज 1 रुपये नाही जाणार. मिनिमम ब्रोकरेज किती आहे 20 रुपये, तर 20 रुपये जाणारच. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण मिनिमम ब्रोकरेज किंवा वॉल्यूम ब्रोकरेज. वो लोग बोलते हैं कि हम 20 के नीचे लेंगे ही नहीं, 20 रुपये लेकर रहेंगे. कुछ कुछ ब्रोकर का 20 रहता है, कुछ कुछ ब्रोकर का 25 रहता है. ते सांगतो. तर समजा 20 लाख रुपये असते, तर 20 लाख इंटू 0.05% तर तुमचे 1,000 रुपये जाणार प्रॉपर ब्रोकरेज. येस करेक्ट. समजा अभी. बट हे ब्रोकरेज चेंज करता येतं. 2,000 आता आम्ही 0.03% जर लावला असेल तर मग त्या केसमध्ये 60 पैसे जायला पाहिजे होते, बट नाही, 20 रुपये जाणारच. ठीक आहे. बट ब्रोकरचे जे ओपन करणारे जी लोक असतात ना, जसं की आम्ही जेव्हा मोतीलाल ओसवालचं अकाउंट ओपन करतो,
आमच्या हातामध्ये ऑप्शन असतं की हे 20 रुपयाचं ब्रोकरेज मिनिमम काढून टाका. ठीक आहे. सो आमचं जेव्हा अकाउंट ओपन होतो त्याच्या 1 आठवड्याच्या आत आम्ही ना ते मिनिमम ब्रोकरेज काढून ठेवतो. तो समजा 2,000चं बाय केलं तर 20 रुपये कटाय पाहिजे होते, नाही, पण ह्या केसमध्ये तुमचे 60च पैसे जाणार, असं आम्ही करू शकतो. बट अगर तुमने 2 लाख का बाय किया तो 1,000 रुपये जाकर रहेगा असं. सो जर मिनिमम ब्रोकरेज नसतं काढलं तर मग 25 रुपये मिनिमम आणि त्याच्यापेक्षा वरती ब्रोकरेज असं वाढत राहतं. आणि जर मिनिमम ब्रोकरेज काढलं तर मग तुमचं असं ब्रोकरेज 0 रुपये, 10 पैसे, 20 पैसे, 1 रुपयात, 50 रुपये, 1,000 रुपये असं ब्रोकरेज जातं. समजलं? सो एक थंब रूल लक्षात ठेवा. तुम्हाला जर ॲप वगैरे सगळं समजतं, आता फुल सर्व्हिस ब्रोकर एवढं कमी ब्रोकरेज का देतात? कारण त्यांच्याकडे ते फक्त काय करतात, ॲप देतात. तुम्ही नाही, झिरोडा एक डिस्काउंट ब्रोकर आहे. मोतीलाल घ्या, एडलवाईज घ्या, HDFC, ICICI असले. दोघांमध्ये सर्व्हिसेसमध्ये काय डिफरन्स असतो? डिस्काउंट ब्रोकर फर्स्ट ऑफ ऑल तुमको कॉल एंड ट्रेड फैसिलिटी में क्या रहता है, कॉल एंड ट्रेड फैसिलिटी में डिस्काउंट ब्रोकर पर कॉल के पीछे चार्ज लगाता है, जबकि ये लोग फ्री देते हैं. ॲप आणि वेबसाईट दोन्ही फुकट देतात, त्यांना काय वापरायचे खर्च नसतात. बट कॉल करून जर एखादा शेअर बाय सेल करायला लावायचा तर डिस्काउंट ब्रोकर पैसे घेतात, फुल सर्व्हिस ब्रोकर फ्रीमध्ये देतात. जर समजा तुम्हाला ॲपचा ॲक्सेस नाही किंवा तुम्हाला हेल्पची गरज आहे तर तुम्ही कॉल करून एखाद्याला सांगू शकता की माझ्यासाठी शेअर बाय सेल करा, तर ही फॅसिलिटी फुल सर्व्हिस देतात. त्यांच्याकडे एक कस्टमर केअर असतो, ज्याला तुम्ही कॉल लावला की 50 रुपये पर कॉल ते लोक चार्जेस घेतात. ठीक आहे. आहे की झिरोडा, एंजल सगळ्यांचा, अपस्टॉक सगळ्यांचा एक हे कस्टमर केअर सेंटर असतो जिथे कॉल इन ट्रेड फॅसिलिटी पण असते. हा, परफेक्ट परफेक्ट. हाँ, ठीक आहे. मग उसका रिझन अभी ये ह्याच्यातून कळेल तुम्हाला. सो बेसिकली काय असतं, दोन प्रकारचे लोक असतात. एक ज्यांचा स्वतःचा अभ्यास असतो, स्वतःचं काय म्हणतात ॲनालिसिस असतो, एक्सपर्ट असतो, ॲप वापरता येतं नीट, वेबसाईट जसं की स्टुडंट लोकांना लगेच जमतं. बट काही काही अशी लोक असतात ज्यांना वेळ नसतो स्वतःचा ट्रेडिंग करायला, किंवा त्यांना समजत नाही, किंवा मार्केटमध्ये इंटरेस्ट नसतो, तर काही पण रिझन असू द्या, त्यांना ना लोकांची हेल्प लागते की सर तुम हमारे लिए एनालिसिस करो, तुम हमारे लिए पढ़ाई करो, हमको बताओ क्या बाय सेल करना है, या फिर मेरे पास टाइम नहीं है, मेरे लिए ट्रेड करो. तर हे लोक रिलेशनशिप मॅनेजरची हेल्प घेतात. सो फुल सर्व्हिस ब्रोकर तशी हेल्प देतात, जेव्हा की डिस्काउंट ब्रोकर तशी हेल्प देत नाही. ते काय म्हणतात की आम्ही तुम्हाला फक्त ॲप द्यायचं काम केलंय, कुठला शेअर घ्यायचा आहे, कधी घ्यायचा आहे, कधी बाय करायचा आहे, कसा बाय सेल करायचा आहे, तुमचं तुम्ही बघा, असं असतं. हे समजा नाव. तिसरी गोष्ट म्हणजे करेक्ट, पार्टच नाही, त्यांचं काम आहे फक्त ॲप देणं. येस, करेक्ट. तीसरा मेजर डिफरेंस है एडवाइजरी का. एडवाइजरी का मतलब ये है कि सर ये शेअर बाय करो, वो शेअर सेल करो, यहाँ पे अच्छा लग रहा है मार्केट, वहाँ पे ये लग रहा है, असं काही देत नाही डिस्काउंट ब्रोकरवाले, जेव्हा की फुल सर्व्हिस ब्रोकर ह्या सगळ्या सर्व्हिसेस फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात. त्याला ॲडवायझरी सर्व्हिस म्हणतात. सो जनरली एखादा जर तुम्ही डिस्काउंट फुल सर्व्हिस ब्रोकर ओपन केला असेल ना, हां, सो काय म्हणतात, जर फुल सर्व्हिस ब्रोकर ओपन केला असेल ना तर त्यांचे ट्रेड टिप्स वगैरे सगळे ॲडवाईस वगैरे मिळते. जसं की मी एक एक्झाम्पल देतो.
सर प्लीज दिसत नाही का? आता दिसतोय का सर? नाही. बाकी सगळ्यांना? हो सर. सर एकदा डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करा ना. सो यहाँ पे कहीं पे हेल्प मी इन्वेस्ट, एडवाइस दिख रहे हैं आपको, कॉल्स। सो देखो इतने कॉल्स रेडीमेड अवेलेबल है। देखो कि इंट्राडे में इन्होंने एनएमडीसी बाय करने को दिया है कब, 124 पे टार्गेट और स्टॉप लॉस दे के रखा है। सो असे रेडीमेड ॲडवाइस देतात डिलिव्हरीमध्ये आणि लॉंग टर्ममध्ये, असे ॲडवाइस ते लोक देत राहतात, त्यांच्या पद्धतशीर रेकमेंडेशन असतात. फ्री ऑफ कॉस्ट, येस, दोन्ही. सो हा एक मेजर डिफरन्स आहे. आणि अजून काय राहिलंय का बघूया. नहीं, एवढे मेजर है। सो हम क्या रिकमेंड करते हैं कि अगर आप स्टूडेंट हो या फिर आपको ऐप अच्छे से आता है और खुद का रिसर्च वगैरह करना है, तो क्या ज़रूरत है फुल सर्विस ब्रोकर का। डिस्काउंट ओपन करो, सस्ते में काम हो जाता है, ठीक है। बट फुल सर्विस ब्रोकर जनरली असं जर तुम्हाला हेल्पची गरज राहते तर एक आम्ही आम्ही एक थंब रूल असा करतोय की जनरली ज्यांचा अकाउंट समजा 1 लाखाच्या वरती जातो, तर ते लोक आम्ही तरी पर्सनली, आता मी काय केलं मी सांगतो तुम्हाला, 1 मिनिट द्या. हॅलो, चालू आहे, 5 मिनिटं झाला. सो जर समजा असं माझा पोर्टफोलिओ जर मोठा झाला इन्व्हेस्टमेंटचा, तर तो मी मोतीलालमध्ये शिफ्ट केला आहे. पण जर छोटी छोटी ट्रेडिंग जे असते छोटे छोटे, ते सगळं डिस्काउंट ब्रोकरकडे मी करतो. सो आमचा अपस्टॉक्सचा अकाउंट आहे, त्याच्यामध्ये मी ट्रेडिंग करतो छोटीशी. आणि जर काही इन्व्हेस्टमेंट असले, म्हणजे कसं आहे की आता समजा पोर्टफोलिओ 5 लाखाच्या वरती गेला की अशी डिस्काउंट ब्रोकरकडे ठेवायला असं भीती तर नाही वाटत, त्यांच्याकडे जात नाही कुठे पैसे. बट क्या होता है कि तुमको एक्सेस रहना चाहिए पोर्टफोलियो का और सर्विस ज़्यादा मिलनी चाहिए। तो इसलिए फुल सर्विस ब्रोकर में मेरा इन्वेस्टमेंट का पोर्टफोलियो है, और डिस्काउंट ब्रोकर के पास मेरा ट्रेडिंग का पोर्टफोलियो ज़्यादातर है। असं काय नसतं, ॲक्सेस डेफिनेट. हां, झालेत असे 2-3 केसेस, बट ते दोन्ही केसमध्ये झाले, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये झाले. बट त्याचं आपल्याला एवढं भीती राहायची टेन्शन गरज नाही. त्याचं कारण काय असतं की फर्स्ट ऑफ ऑल ना, तुमचे जे शेअर्स असतात ते ब्रोकरकडे नसतात. तुमचे शेअर डीमॅट अकाउंटमध्ये असतात, ते एक वेगळे NSDL CDSL कडे. तर त्या पैशाला काही होत नाही, ते शेअर तिथेच राहतात. CDSL मधून तुम्ही ते शेअर काढू शकता. फरक फक्त एवढा असतो की जर ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर पैसे असतील आणि तो ब्रोकर मग बंद पडला किंवा पळून गेला, तर मग ते पैसे जातात, तेवढा एक इश्यू असतो. नाही, असं रिसेंटमध्ये. हां, हां, असं झालंय. कर्वीचा केस 2 वर्ष आधीच झालाय. तसे 2-3 गोष्ट होत राहतात. जनरली नहीं होगा कुछ, टेन्शन नहीं है कुछ, बिंदास करो, ठीक आहे. सगळे नावाजलेले ब्रोकर आहेत ना, अपस्टॉक, झिरोडा, एंजल, ह्यांना काही टेन्शन नाही, बिंदास करा. सो एनिवेज, तर आज आपण बेसिकली काय केलं जरा रिवाइज करूया. सर्वात आधी आपण ऑप्शनची एक बेसिक थिअरी बघून घेतली, आणि मग आपण चार्टच्या मदतीने ऑप्शन्सला कसं ट्रेड करणार हे जरा एकदा बघून घेतलं. सो एक थंब रूल सिंपल लक्षात ठेवा. स्पॉट प्राइस म्हणजे निफ्टीचा जो करंट प्राइस आहे ना, त्याच्यावरती डिपेंड करतं की कुठला शेयर वरती जाणार का खाली. तो तुमको अगर ऑप्शन ट्रेडिंग परफेक्ट करनी है तो चार्ट का एनालिसिस परफेक्ट कर लो. तो अगर मुझे ऐसा लग रहा है कि यहाँ से निफ्टी ने डाउन ट्रेंड लिया है और यहाँ पर आकर अगर निफ्टी नीचे जाएगा, तो मैं क्या बाय करूंगा, और अगर मुझे लगता है यहाँ से निफ्टी ऊपर जाएगा तो मैं क्या बाय करूंगा, बस. आणि सिंपल ट्रिक काय आहे
करंट प्राइसच्या सर्वात जवळचा कॉल 17,600 चालू आहे तर 17,600चा कॉल, 17,600 चालू आहे तर 17,600चा पुट. बस दॅट्स इट. समजलं? ठीक आहे. आणि ऑर्डर प्लेस करायला तर आपण तुम्हाला आयडिया दिलीच आहे एक बेसिक, आणि आपण ब्रोकरेजबद्दल पण डिस्कस केलं आणि ॲपबद्दल पण. ठीक आहे. सो कुणाला काय विचारायचं आहे का अजून? हा मी देईल पाठवून, मी काढली ह्याची. हां हां. ह्याचा जो आत्ता आज जो सेशन झाला आहे तो आम्ही वेल्थ नोटच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करणारच आहे. सो त्याच्यावरती मी जे काय सेशन ठेवतो ना लाईव्हवाले ते अपलोड होतात तसे. हे अपलोड व्हायला काही 1-2 तास लागतील, त्याच्यानंतर येऊन जाईल. आता लाईव्ह आहे ना ते. तुम्हाला काय विचारायचं सर? तुम्हाला मॅम? तुम्हाला सर तुम्हाला काय विचारायचं आहे? हां येस. सो आता फर्स्ट ऑफ ऑल सांगा तुम्हाला काय वाटतंय, निफ्टी इथून खाली जाणार का वरती? डाउन जाणार. सो जर डाउन जाणार तर आपण काय बाय करतो? पुट. क्योंकि मार्केट के साथ कॉल चलता है, मार्केट के अपोजिट पुट चलता है. तो मार्केट नीचे जाएगा तो पुट ऊपर जाएगा ना, तो मैं पुट बाय करूंगा. बट अभी क्वेश्चन आता है कौन सा पुट. कोणतेही बोला. पुट. ठीक आहे. सो स्ट्राईक कोणता घ्यायचा? सो आता शेअरची किंमत काय चालू आहे? 17,602 का 17,603 चालू आहे. तर 17,600च्या सर्वात जवळचा कॉल किंवा पुट कोणता आहे? 17,600. ब्रोकरचा कोणत्याही ब्रोकरचा ॲप ओपन करायचा. सर्चमध्ये जायचं आणि लिहायचं निफ्टी 117.6 जरी लिहिलं तुम्हाला रेडीमेड दिसतं की 600, 650, 600. सो 17,600ला सर्वात जवळ 17,600च आहे ना. 17,600चं पुट ॲड करा. दिसलं? ज्याची किंमत काय चालू आहे? 123. बायवरती क्लिक करा. क्वांटिटी दिसेल. प्रोडक्ट हां लॉट. डिलिव्हरीमध्ये घ्यायला लागेल. करंट प्राइस असेल फक्त हां ब्रोकर तुम्हाला डिलिव्हरीच ठेवायला लावतो इवन इफ तुम्ही इंट्राडेमध्ये बाय करताय तरी. ठीक आहे. ऑनलाईनमध्ये कोणाला काय विचारायचं आहे का? हां ऑप्शन कधी पण इंट्राडेमध्ये संपून टाकायचा. इंट्राडेच्या पलीकडे जाऊच नका. इंट्राडेमध्येच काढायचं. आम्ही सजेस्ट करतो ऑप्शनला काय तुम्ही 29 सप्टेंबरपर्यंत होल्ड करू शकता. आमचं सजेशन आहे ती जी काही तारीख होती ना तिथे 29 सप्टेंबर का काहीतरी एक्सपायरी डेट कुठली होती? 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर 3:30 पर्यंत होल्ड करू शकता. आमचं सजेशन आहे नको. आमचं सजेशन आहे आज बाय करून आजच विकून मोकळं व्हा. सिम्पल सेलवरती क्लिक करायचं. प्रोडक्ट टाईप्स ऑर्डर टाईप सेम, फक्त सेलवरती क्लिक केलं की आहे त्या किमतीला सेल पण होऊन जाईल.
सेम ऑप्शन नेहमी तुम्हाला पोझिशन्स मध्ये दिसतात. इथे शेअर्स कुठे दिसतात? होल्डिंग्स मध्ये. तसंच ऑप्शन तुम्हाला कुठे दिसणार? पोझिशन मध्ये. इथे असं लिहिलेलं असेल. हा येस, मिक्सअप होणार. समजा इथे निफ्टी लिहिलंय, इथे टाटा स्टील लिहिलंय, जे काय तुम्ही ऑप्शन लिहिलं ते काय एका खाली दिसेल त्याच्यातच असणार. ठीक है, ऑनलाइन में कुछ पूछना है किसी को? अजिंक्य सर, दिशा मैम. सर ऑप्शन ट्रेडिंग खाली मतलब स्टार्ट करने के लिए डॉक्यूमेंट्स लगते हैं क्या? हाँ मैम, कोई भी फ्यूचर ऑप्शन एक्टिवेट करने के लिए आपको 6 मंथ का बैंक स्टेटमेंट कंपलसरी चाहिए और स्टेटमेंट पर आपका आईएफएससी कोड, बैंक का नाम और अकाउंट नंबर क्लियरली दिखना चाहिए. ओके थैंक यू. ठीक है. और अगर आपके डीमैट अकाउंट में 10,000 के ऊपर शेयर्स होंगे तो उस पर भी करना पॉसिबल है, बट ये रूल सिर्फ फुल सर्विस ब्रोकर को अप्लाई होता है. डिस्काउंट ब्रोकर कंपलसरी 6 मंथ का बैंक स्टेटमेंट मांगता ही है. ओके. ओके, ठीक है, चलेगा. फिर एक काम करते हैं, आज का सेशन यहीं पे रोकते हैं. अगले हफ्ते हम फ्राइडे को एक और सेशन रखेंगे जिसमें हम मोस्ट प्रोबेबली इंट्राडे ट्रेडिंग करेंगे. इस बार हम ऑप्शन सेशन कर रहे हैं. चलेगा. ठीक आहे सचिन सर, तुम्हाला काय विचारायचं आहे?